हे बघा मी क्लिअरली सांगतो, हे बघा मी क्लिअरली सांगतो, अगर या मुलींना काही त्रास होत असेल तर सगळ्यात पहिले मी क्लिअरली म्हणतो हे ह्या मेडिकामे काम नाही करत बसणार आहे. मुलींना जर जेवणासाठी बोलावं लागत असेल तर मला नाही वाटत तुम्ही यांना चांगल्या फॅसिलिटी देऊ शकत असाल. तुमचं जर 1 महिन्याचे बिल थकलं जाता का नाही साहेबांकडे बघायला की आमचं बिल थकलं असं, मग तुम्ही यांच्यात समस्या घेऊन का नाही जाऊ शकत तिकडे? का मग मी बोलू साहेबांना इथं प्रकल्प अधिकाऱ्यांना मी बोलू का इथं? मालकाशी काय घेणं देणं नाही, मी तुमच्याशी बोलेन. तुमच्या मालकांसोबत तुमचं काय आहे तुम्ही ते बघा. त्यांना पूर्ण जेवण का नाही देत तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नसेल सोडून दे ना, दुसरा ठेकेदार बघेल ते वरचे. तुम्हाला हॅरेसमेंट, मॅडमांना हॅरेसमेंट, काय हे विषय? आणि मॅडम तुम्ही वेळोवेळी आम्हाला अपडेट करायचा. अगर यांना पूर्ण जेवण भेटत नसेल तुम्ही आम्हाला सांगा. हे तर तुमचं जेवण नाही भेटलं म्हणून हा विषय यांना, आणि नाही तर चाललं असतं रेग्युलर, चालतंय बाबा. आणि तुम्ही बोलत जा, बोला. घरी जेवण नाही भेटत तर आई वडिलांना तुम्ही एकडे करून ठेवता ना, हे तर बी तुमचे आई वडील आहे, तुमच्या हक्काचं जेवण आहे, तुम्ही बोला. तुम्ही नसेल बोलणार ना, हे असे तमाशे करतील. हे 7:30ला जेवण भेटणार का? मग अभ्यास कधी करणार? झोपणार कधी? कधी विचार केलाय का? त्याचा परिणाम तुमच्या आणि शिक्षणावर पडणार आहे, जीवनावर पडणार आहे. आणि ही घाणेरडी सवय आपल्या आदिवासी समाजाला सहन करून घ्यायची. लाज वाटते मला आपल्या आदिवासी मुलींवर आणि मुलांवर. आणि मॅडम टाइम टू टाइम रिएक्शन द्या यांना, टाइम टू टाइम. मला या कारणांचे बघा, एक गोष्ट मी क्लिअर सांगतो, मी तुमचे अपडेट डेली घेत राहतो, मॅडमांसोबत मी संपर्कात असतो. पण आजपर्यंत मॅडम तुम्ही या गोष्टी मान्य करा की जेवणाच्या विषयावर आपण कधी चर्चा नाही. आपण दुसऱ्या गोष्टीवर चर्चा केली मॅडम. नाही ना मॅडम, बरं, पण या लोकांना समजतंय का? तुम्ही बोलो, मला माहिती तुम्ही बोला करणार आहे मुलींचं, पण या लोकांना समजतंय का त्या गोष्टी? आणि तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये पण तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तर तिथं का रेग्युलर भेटते मुलांना? मुलींना काय प्रॉब्लेम आहे का? तिथं काही आहे का तुमचं? तिथं बरोबर द्यायचं नाही तर यांना मुलींना नाही द्यायचं, काय टार्गेट आहे का? अगर इथं तुम्हाला जमत नसेल कुठंतरी काहीतरी सोयी करा, बाहेरून बनवून आणा, पण द्या ना टाइम. तुमच्या जेवणाचा टाइम किती आहे? तुमच्या जेवणाचा टाइम किती आहे? 6 वाजेला जर जेवण नाही भेटलं, 6 वाजून 5 मिनिटं बी झाले ना तरी जेवण करायचं नाही. तुम्हाला सरळ सांगतो, फेकायचं ते टाक. काय नाही, एक दिवसात भूक येणार ना, तुम्ही मरून येणार, डायरेक्ट उपोषण. मॅडमाला त्रास होईल, मॅडमाला त्रास झाला तर येणार त्रास. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी अजूनही सांगतो तुम्हाला, या सगळा गोंधळ कारभार सुरू आहे सगळा महाराष्ट्रामध्ये. याच्यामुळे मुलींना टार्गेट केलं जातंय. त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये मुद्दामून फसवून ठेवताय हे लोक. दीनदयाळ योजना असेल, तुमचं स्कॉलरशिप असेल, तुमचं जेवण असेल, तुम्हाला टायमावर कोणत्याही वस्तू न भेटणे मागचं कारण आहे की आपल्या मुलांना कसं मागं खेचून ठेवायचं. तुम्ही या थोडं समजून घ्या. बघा, शिक्षण घेत असताना अगर जोपर्यंत तुम्हाला कोणतीही वस्तू टायमावर भेटते नाही, तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकणार. आणि चांगलं शिक्षण नाही घेतलं तर शेवटी तुम्ही नोकर बनून राहणार. तुम्हाला यूज तोडायला जावं लागेल. गुजरातला, पंढरपूरला जायचंय का तुम्हाला? अगर जायचं असेल तर हॉस्टेलमध्ये राहू नका. ज्या पोरीला खरंच मेहनत करायची असेल ती पोरगी इथं या. आणि हे तुम्हाला सक्त ताकीद आहे, कारण की मी या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला दोषी मानतो. माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या विद्यार्थिनींना दोषी मानतो. का? कारण की तुम्ही बोलत नाही. अगर तुम्ही बोलले ना तर मी म्हणतो तुम्हाला तुमच्या वार्डांनी चांगलं काम करतील, आणि हे असे तर मग घाबरतीलच. त्यावेळेस विचार करतील हॉस्टेलमध्ये घुसायला की चायला ते पोरी बोलायला लागतात जर आमचं काय चुकलं. आणि बघा, तुम्हालाही सांगतोय, तुम्हाला जर तुमचं व्यवस्थित चांगलं, बघा, पगार घेणं हा महत्व नाही. तुम्ही मुलींना भरताय म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय, समाजसेवेचं काम करताय. अगर त्या समाजसेवेमध्ये जर तुम्ही कुठं कमी पडत असाल ना तर लोक तुम्हाला शिव्या देतील की आमच्या मावशीने आम्हाला चांगलं जेवण नाही दिलंय. ते हे नाही सांगणार की तुमच्या मॅनेजरने तुम्हाला वस्तू दिल्या नाही. तुमचं मागायचं काम आहे, कारण की तुम्ही जेवण बनवताय. जेवण चांगलं बनवायचं, वाईट बनवायचं, कसं बनायचं हे तुमचं काम आहे. अगर तुम्ही तुमच्या मॅनेजरला सांगू शकत नसाल तर सोडून द्यायचं काम. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. बघा, जेवण चांगलं नाही भेटलं हे कोणाला सांगतील? पोळी शिजली नाही कोणाला सांगणार तुम्ही? सांगणार ना. मीठ कमी कोणाला सांग? मॅनेजरला सांगायला जाणार का याच्या ऑफिसला? म्हणून सांगतोय. हे बघा, या सगळ्या गोष्टी